आपण पाहूया। या टप्प्यात आपण 3 अक्षरी शब्द वाचायला शिकणार आहोत। 3 अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला एका व्यंजनाला स्वर जोडल्यावर त्या 2 अक्षराचा आवाज काय होतो हे माहित असणे जरुरी आहे। चला आपण यू हा स्वर वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या 2 अक्षराचा आवाज काय होतो ते शिकूया। उदाहरण बघा, आता इथे सी यू घेतला आपण। सी हे व्यंजन आहे आणि त्याला स्वर यू जोडलेला आहे, तर सी चा आवाज क होतो, ई चा आवाज अ होतो, त्यामुळे सी यू चा आवाज काय होतो क, अशा पद्धतीने। तर आता आपण या इथे काय उदाहरण बघणार आहोत। यामध्ये बघा जी की बी सी एफ याचे काय व्यंजन आहेत कॉन्सोनंट्स आणि ए ई आय ओ यू हे काय व्हावेल, तर त्यामध्ये यू हे जे व्हावेल आहे हे स्वर बी ला जोडल्यानंतर त्याचा आवाज काय होतो ते आपण पाहणार आहोत। बी ला यू जोडल्यानंतर बी यू चा आवाज होतो। All students please keep quiet, look at the blackboard, listen carefully. C या व्यंजनाला यू हा स्वर जोडल्यानंतर सी यू चा आवाज होतो क। य या व्यंजनाला यू जोडल्यानंतर एफ यू चा आवाज होतो व, आणि झेड या व्यंजनाला यू जोडल्यानंतर एफ यू चा आवाज होतो हो। जे ला यू जोडल्यानंतर जे यू चा आवाज होतो ज। हे आवाज आपल्याला माहित असल्यानंतर आपल्याला वाचन करत असताना कोणत्या शब्दाचं म्हणजे चुका होणार नाही। तर आपण 3 अक्षरी शब्द वाचन करत आहोत। त्यामध्ये आता मध्ये यू आल्यानंतर कसा शब्द वाचायचे हे आपण पाहणार आहोत। पहा, आपले लक्ष द्या। All students please listen carefully. B चा आवाज ब, U चा आवाज ब, G चा आवाज ग, काय झालं बघा ब। C चा आवाज क, U चा आवाज ब, B चा आवाज ब, काय झालं उच्चार ब। F चा आवाज फ, U चा आवाज अ, N चा आवाज न, काय झाला उच्चार फन। H चा आवाज ह, U चा आवाज अ, B चा आवाज ब, काय झाला उच्चार गुड, व्हेरी नाईस। नेक्स्ट वर्ड काय, जे चा आवाज यू चा अ, जी चा ग, काय झाला उच्चार जग। आर चा आवाज र, यू चा आवाज अ, एन चा आवाज न, काय झाला उच्चार रन, व्हेरी नाईस। आता डबल हे शब्द तुम्ही वाचा। बी यू जी सी यू बी एफ यू एम एच यू बी जे यू ग जे यू जी आर यू एन रन, व्हेरी नाईस। बघा, अशा पद्धतीने आपल्याला 3 अक्षरी शब्द वाचत असताना चुका होणार नाही। जेव्हा आपल्याला या प्रत्येक स्वराचा आवाज आणि व्यंजनाचा आवाज माहित असेल आणि हे स्वराला व्यंजन जोडल्यानंतर